जय गणेश। आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे जी सजावट करण्यात येणार आहे, म्हणजे आपले केरळ येथील पद्मनाभ मंदिर, या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे काही बाप्पा बसणार आहे त्याच्यावरती ही जी शेषशय्या विष्णूंची मूर्ती ही जी या ठिकाणी केलेली आहे ती इतकी अप्रतिम आहे, इतकी बोलकी आहे की डोळे देहवान हरपून जाईल अशी ही मूर्ती आहे। फारच छान। जय गणेश। जय गणेश। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची सजावट हा कोट्यवधी भाविकांचा आकर्षणाचा आणि श्रद्धेचा विषय असतो। यंदाच्या वर्षी केरळ येथील पद्मनाभ स्वामींचं मंदिर हे सजावटीच्या स्वरूपात आपण साकारतोय आणि याचे कला दिग्दर्शक आहेत श्री विनायकजी रासकर। आणि आपण आत्ता ज्या ठिकाणी त्यांच्या स्टुडिओमध्ये आलेलो आहे त्या ठिकाणी या संपूर्ण सजावटीचा जो परमोच्च बिंदू आहे तो दगडूशेठ गणपती बाप्पा ज्या गाभाऱ्यामध्ये बसणार आहेत, विराजमान होणार आहेत, त्याच्यावर ही शेषशाही भगवान विष्णूंची मूर्ती ही या ठिकाणी साकारलेली आहे। या मूर्तीचे जे शिल्पकार आहेत ते मनोजजी यांचं विशेष कौतुक या ठिकाणी मला करूशी वाटतं। आम्ही अनेकदा ही मूर्ती साकारताना या ठिकाणी आलेलो आहे आणि आत्ता जी मूर्ती, या मूर्तीमध्ये जे प्रत्यक्ष भाव अवतरले त्याच्यामध्ये विनायकजी रासकरांचं समर्पण, त्यांचं देवाप्रती असलेली श्रद्धा आणि जे कलाकार आहेत, मूर्तिकार आहेत मनोजजी यांचं त्यांच्या कलेप्रती असणारं समर्पण, श्रद्धाभाव हा यातनं दिसून येतो। प्रत्यक्ष साक्षात भगवान विष्णू जे आपले पालनकर्ते आहेत त्यांचं प्रत्यक्ष रूप हे डोळ्यामध्ये साठवण्यासाठी कोट्यवधी भाविक बाप्पांच्या दर्शनासाठी ज्या वेळेला सभामंडपात प्रवेश करतील त्यावेळेला नक्कीच त्यांचा ऊर भरून येईल। त्यांचे डोळे हे निश्चितपणे त्यांच्या डोळ्याचं पारणं फिटेल आणि भगवान विष्णूंचा आणि गणरायांचा आशीर्वाद हा या सजावटीच्या निमित्ताने, या मूर्तीच्या निमित्ताने निश्चितपणे आपला सर्व गणेश भक्तांना लाभेल आणि या गणेशोत्सवाचं हे प्रमुख आकर्षण ठरेल यामध्ये माझ्या मनात शंका नाही। आज आम्ही या ठिकाणी ही मूर्ती पाहायला आलो। माझ्याबरोबर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ रासने, ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय माणिकदादा चव्हाण, आमचे सर्व विश्वस्त